महाराष्ट्र लोकांचे मत, लोकांचा विश्वास, आमची बातमी। पत्रकार परिषद बोलवली याचं काय नियोजन? आजची पत्रकार परिषद जी आयोजित केलेली आहे त्याच्या मागे हेतू हा आहे, जे बंजारा समाज आज पूर्ण देशामध्ये आहे, पूर्ण देशामध्ये 15 कोटी समाज आज बंजारा समाज आहे। ह्या समाजाचे हा समाज म्हणजे इथं एवढा विखरलेला आहे। खरं म्हणजे ह्या समाजाचा कुठं प्रॉपर घर नाही आहे, कुठं राहायला जागा नाही आहे आणि कुठं या लोकांना कामधंदे नाही आहे, असा समाज माझा आज देशामध्ये आहे। ह्या समाजमध्ये मला ह्या पत्रकार परिषद बोलवण्याचे कारण याच्या मागे जे काल महाराष्ट्र शासनाने जे जी.आर. काढला, त्या जी.आर. मध्ये उल्लेख काय केलेला आहे की हैदराबादच्या गॅजेटमध्ये मराठा हा ओबीसी कुणबी आहे असं त्यांचं म्हणणं आहे। आणि महाराष्ट्र शासनाने त्यांचं ऐकून एक दडपणशाही केल्यामुळे एक मोठा समाज या महाराष्ट्रामध्ये असल्यामुळे त्यांच्यावर दडपणशाही करून त्यांनी ह्या जे हैदराबाद गॅजेट आहे त्याचा उल्लेख करून त्यांनी त्याचे जी.आर. काढले। माझं एवढं म्हणणं आहे, आज देशामध्ये एवढा मोठा बंजारा समाज आहे, बंजारा समाज हा देशामध्ये असून आज हैदराबाद गॅजेटचा जर उल्लेख केलं तर आपला तेलंगणा राज्य असू द्या, त्याच्यानंतर तुमचं तेलंगणा राज्याच्या आंध्र प्रदेश हा राज्य तेलंगणामध्ये आपले तुमच्या एस.टी. मध्ये आहे, तो हैदराबादमध्ये हा शहर हैदराबाद शहर त्या याच्यामध्ये राज्यामध्ये आहे। तर मला हे सांगायचं आहे, जर महाराष्ट्रामध्ये तुम्ही युजेंटीमध्ये आम्हाला हे करता, बाकी राज्यामध्ये जर तुम्ही महाराष्ट्र शासनाने जर तुम्ही हैदराबादचं गॅजेट काढता तर मग बंजारा समाजासाठी हा गॅजेट का काढत नाही? बंजारा समाज एस टी मध्ये का टाकत नाही? माझं ह्यासाठी सगळ्यांना विनंती आहे, पत्रकार भावांना सगळ्यांना विनंती आहे, माझा समाज मागासलेला समाज आहे, माझ्या समाजाला न्याय मिळाला पाहिजे आणि माझ्या समाजाला एस टीमध्ये नाही टाकलं तर मी रोडवर उतरून माझ्या समाजाला न्याय देण्यासाठी मी रोडवर उतरणार, ही मी तुम्हाला आजच्या या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून सांगू शकतो। या संदर्भात तुम्ही मुख्यमंत्री साहेबांशी पत्रव्यवहार करणार का? मी मुख्यमंत्री साहेबांची पत्रव्यवहारच नाही, मी मुख्यमंत्री साहेबांशी भेटून त्याला समाजाची दशा काय आहे, आज समाज माझा किती विखरलेला आहे, माझ्या समाजाला आज ग्रामीण भागात गेलं तर गावागावात रोड नाही आहे, पाणी नाही आहे, अशा समाजाला जर तुम्ही न्याय देऊ शकत नाही, एक मोठ्या समाजाला ज्याच्या मागं लोक आहे, ह्या शासनामध्ये आमदार खासदार त्यांचे जास्त आहे, असा दबाव करून तुम्ही जर काही जी.आर. चुकीचं करत असेल तर मी मुख्यमंत्री साहेबांना भेटूनच नाही तर मी त्यांना भेटणार तर आहेच, पण माझ्या समाजाला न्याय देण्यासाठी मी आंदोलन सुद्धा करणार आहे आणि हे आंदोलन मुंबईच्या आझाद मैदानावरच आंदोलन करेल, असं माझं पुढचं उद्देश आहे। तुम्हाला असं म्हणायचं का तुम्हाला व्हीजीएनटी मधून एसटी मध्ये टाकायला पाहिजे बंजारा समाज? टाकायला पाहिजे नाही आहेच। माझा बंजारा समाज आज जर तुम्ही हैदराबाद गॅजेटचा उल्लेख करता, जी.आर. काढता, तर माझा ऑलरेडी बंजारा समाज एस मध्ये आहेच, मग तुम्ही जी.आर. काढा ना, हा जी.आर. तुम्ही काढा। मी जे आज तुम्हाला जे शासनाला बोलतोय विचारतोय, जर एस टीमध्ये जर माझा समाज बाकी राज्यात आहे, आमची बोली भाषा एक आहे, आमचे पोशाख एक आहे आणि आमचे सोयरे त्या ठिकाणी आहेत त्या राज्यामध्ये, तर मग आम्ही कुठल्या चुकीचं बोलतोय? आम्हाला जसं मराठा समाजाला तुम्ही त्या हैदराबादच्या गॅजेटच्या उद्देशाने तुम्ही जर जी.आर. काढला, तसा एक जी.आर. बंजारा समाजासाठी काढायला पाहिजे। मुख्यमंत्र्यांना मी आवाहन करतो, तुम्ही एवढे अभ्यासू आहात, बीजेपी समाजाचे आज एवढं मोठं मुख्यमंत्री सीएम पदावर आहात, तर तुम्ही अभ्यासू असाल तर बंजारा समाजाला न्याय द्यायचं काम मुख्यमंत्री साहेबांचं आहे। बरं, असं तुम्हाला कुठं भीती वाटायली का मराठा आरक्षणावर तुमच्या आरक्षणाला धक्का लागेल म्हणून? भीती आम्हाला वाटण्यासारखं काहीच नाही आहे। मला माहिती आहे बंजारा समाज ऑलरेडी इतर राज्यामध्ये एस मध्ये आहे, तर महाराष्ट्रामध्ये मला एस टीमध्ये बंजारा समाजाला एस टीमध्ये टाकायलाच पाहिजे, कारण आमचा हक्क आहे आणि हक्क आम्ही सोडणार नाही। त्याच्यासाठी जे काही होईल आंदोलन करता येईल ते करणार आणि मुख्यमंत्री साहेबांना आवाहन करतो की त्यांनी बंजारा समाजाला न्याय द्यायचं काम त्यांनी करावं। शेवटचा असा प्रश्न होता
तुमच्या समाज समाजामध्ये आमदार मंत्री आहात, आमदार आहेत, खासदार आहात, पण ते समाजासाठी काम करतात की त्यांच्या स्वार्थासाठी काम करतात हे मी नाही सांगू शकत, ते सांगू शकतात. पण मी जे समाजासाठी 17 वर्षापासून समाजाचे काम करतो, निस्वार्थ काम करतो. आज माझी संघटना आहे, देशामध्ये राष्ट्रीय बंजारा सेना म्हणून राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून काम करतो आणि समाजाचे काम करत असताना निस्वार्थ काम करतोय, गोरगरिबाचे न्यायासाठी लढतोय आणि पुढे पण लढणार. बंजारा समाजाला ST मध्ये जोपर्यंत टाकत नाही महाराष्ट्र शासन तोपर्यंत मी लढत राहणार. धन्यवाद. एक राष्ट्रीय बंजारा सेनाच्या राष्ट्रीय अध्यक्ष ह्या नात्याने माझ्या समाजासाठी प्रत्येक गावात जाऊन, तांड्यात जाऊन माझ्या समाजासाठी सगळ्या समाजाला समजून सांगणार आहे की आपल्यावर महाराष्ट्र शासन अन्याय करतोय आणि आपल्याला ह्या अन्याय सहन करायचं नाही आहे. आपलं जे मागणी आहे, आपलं जे हक्काचं आपलं आरक्षण आहे ST मध्ये आपल्याला टाकायलाच पाहिजे. याच्यासाठी प्रत्येक तांड्यात जाऊन प्रत्येक लोकांशी संपर्क करून यांना सगळ्याला एकत्र आणून मोठा आंदोलन, पुढचं आंदोलन मी आझाद मैदानला नक्कीच करणार आहे. नमस्कार, मी राजेश राठोड. आत्ता माझी नवीन नियुक्ती झाली राष्ट्रीय बंजारा उपाध्यक्ष, प्रदेश उपाध्यक्ष म्हणून. ह्या संघटनेच्या माध्यमातून प्रत्येक तळागाळापर्यंत जाऊन, प्रत्येक गावागावापर्यंत जाऊन सगळ्या समाजाला जागृत करून ही जे हैदराबाद ग्रॅज्युएट आता लागू केलं ह्या संदर्भात सर्व लोकांना माहिती देऊन आणि सर्व समाजामध्ये जनजागृती करून या पुढील दिशा आमचे अध्यक्ष साहेब सांगतील. एवढंच मी बोलतो. धन्यवाद. आता एक मीटिंग बोलवणार आहे. मीटिंग बोलवल्यानंतर पुढची तारीख, संघटनेची मीटिंग घेऊन पुढची तारीख आम्ही निश्चित आपल्याला पत्रकार मित्रांना कळवू. धन्यवाद. नाव सांगा. माझं नाव राजेश राठोड नाईक, महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष, राष्ट्रीय बंजारा सेना.